दिल्ली विधानसभा आप स्वतंत्र लढवणार, काँग्रेस सोबत निवडणूक न लढवण्याचं आपचं ठरलं। हरियाणा महाराष्ट्राच्या निकालानंतर आपचा मोठा निर्णय। अयोध्येत एकनाथ शिंदेंचे लागले बॅनर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर। शिंदेंची मुख्यमंत्रीपदी पुन्हा वर्णी लागावी अशा आशयाचे बॅनर। मिरजेत शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वय मतीन काझी यांच्यावर प्राणघातक हल्ला। आर्थिक देवाणघेवाणीतून हल्ला झाल्याची माहिती। मतीन काझींसह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी। नांदेडच्या एमआयडीसी भागात कंपनीला आग, तिरुमल्ला ऑइल कंपनीला भीषण आग। आगीत कंपनी मालकासह 5 जण गंभीर जखमी। माळीपुरा येथे घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला, 2 हल्लेखोर ताब्यात, तरुणाची प्रकृती गंभीर। यवतमाळच्या वणी शहरातील घटना। शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलपिले यांचा धारधार शस्त्राने खून। हल्ल्याने परिसरात तणावाचं वातावरण असून परिसरात एकच खळबळ। बीड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा सपत्नीक नागरी सत्कार। यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित। बार्शी शहरात दरोडेखोरांनी चक्क एटीएम फोडले। एटीएम फोडून लंपास केली 23 लाख रुपयांची रक्कम। या संदर्भात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक। चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा। सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठं यश। मुंबईच्या न्यायालयाकडून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना नोटीस। कोर्टाच्या आदेशानंतरही यूट्यूबवरून व्हिडिओ काढता नसल्याचा आरोप। कोर्टाचा वेळ वाया घालवणे याचिकाकर्त्याला पडलं महागात। कोर्टाचे 2 तास वाया घालवल्याने 5 लाखांचा दंड। मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावला दंड। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ। आजपासून सिलेंडरच्या दरात 16 रुपयांनी वाढ। डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका। जोगेश्वरी अंधेरी गुफांचे समर्थन करण्याची खासदार रवींद्र वायकरांची मागणी। केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्र्यांना पत्र पाठवून केली मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।